नमस्कार. मी प्रदीप केळुसकर. प्रदीप केळुसकर या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत. आजची आपली कथा आहे मांदिनी. एक सूचना: या कथेतील सर्व पात्र व प्रसंग संपूर्णतः काल्पनिक आहेत. कोणत्याही सत्य घटनेशी तसेच जीवित किंवा मृत व्यक्तीशी संदर्भ आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. आजची आपली कथा आहे मांदिनी. आशाने 60 वर्ष पुरी केली आणि तिचा मुलगा जय तसेच सून वर्षा यांचे म्हणणे पडले आईची 61 साजरी करायची. जयने त्याच्या अनुमावशीला आणि माधव काकाला फोन केला. जय: मावशी, अगं आईने 60 पुरी केली. आमची इच्छा आहे तिची 61 साजरी करूया. तुझं काय मत आहे? मावशी: होय बाबा, तिने आयुष्यभर कष्ट केले, त्रास खूप सोसलाय, तुला वाढवताना आणि व्यवसाय सुरू करून पैसे मिळवताना, पण तिचं कोणीच कौतुक केलं नाही. पण इतरांचं कौतुक करायला ती सर्वांच्या पुढे असते आणि नेहमी हसत तू दिवस ठरव, आम्ही आहोत तुझ्या मदतीला. जय: हो मावशी, मामाला पण फोन केलाय, तो पण मामीसह येणार आहे. संध्याकाळी जय आणि वर्षाने आईला 61 कार्यक्रमाबद्दल सांगितले तेव्हा आशाने त्याला उडवून लावले. आशा: असले कार्यक्रम मला आवडत नाहीत रे, आणि मी काय माझ्या आयुष्यात काय मोठे दिवे लावलेत की पराक्रम केलाय म्हणून माझा एवढा कार्यक्रम करतोस तू? अरे मी आपली साधी बाई, नवऱ्याने घरातून हाकलून लावलेली, माझे कसले काय काय कार्यक्रम नको जा. आई अशी ऐकणार नाही हे जयला माहीत होते. त्यामुळे त्याने अनुमावशीला आणि आशाच्या आत्या विजू आत्याला कळवलं. मग विजू आत्याने आशाला दम भरला तशी आशा तयार. मग जय आणि वर्षाने तयारी चालू केली. छोटा हॉल पाहिला, आईला न कळवता हिऱ्याची अंगठी केली, सोन्याचा नेकलेस केला, साड्या खरेदी केल्या, जवळच्या नातेवाईकांना भेटी घेतल्या. एका योगगुरूचे प्रात्यक्षिक आणि लेक्चरपट कार्यक्रमाच्या वेळी ठेवले. कुणाकुणांना बोलवायचे याची यादी करण्यासाठी जय आणि वर्षा बसले. एवढ्यात वर्षाच्या लक्षात आले, म्हणून तिने जयला विचारले, अरे तुझ्या बाबांना काका काकूंना बोलवणार आहेस का? जय हा जटिल प्रश्न त्याच्या लक्षात नव्हता. हे आईलाच विचारायला हवं. जय म्हणे. रात्री आशा मेडिकल स्टोअर्समधून आली. त्यानंतर काही वेळाने जय आणि वर्षा आपल्या एजन्सीमधून आली. रात्री जेवताना तिघांनी एकत्र जेवायचं हे ठरलेलं. जेवायला सुरुवात केली एवढ्या जयने आईला विचारलं, आई तुझ्या 61ला बाबांना काकांना बोलवायचं आहे ना? हे वाक्य आशाने ऐकलं मात्र हातातला घास ताटात टाकून ती किंचाळली, नाही नाही, अजिबात नाही. अगं पण 61ला बायको बरोबर, नवरा पण, नावाचा नवरा तो. हिम्मत नव्हती म्हणून सोडलं नाही मी त्याला, पण मनातून कधीच कटाप केलंय त्याला. मला घरातून हाकलून लावलेल्या माणसाला कार्यक्रमाला बोलवायचा? अरे पुरुष नाही का? बायको नसेल तर कन्वर्टीला सुपारी लावून कार्य उरकतात. मग आम्ही बायका तसं का करू नये? संतापलेल्या आशाने घास ताटात टाकला आणि हात धुवून ती खोलीत गेली आणि धाडकन दरवाजा लावून गेला. जय वर्षाला म्हणाला, बसच बाबांचं नाव घेतलं. त्या रागाने आई रात्रभर झोपायची नाही. बेडवर पडलेल्या आशाचा संताप. काही गोष्टी विसरायचं म्हटलं तरी पिशाच येऊन समोर उभ्या राहतातच. तिच्या डोळ्यासमोर 30 वर्षापूर्वी ते तिचं लग्न डोळ्यासमोर आलं. 30 वर्षापूर्वी अशा भावंडात शेंडेफळ, सर्वात देखणी आणि सर्वांची लाडकी, अभ्यासात जेमतेम पण खेळात नृत्यात पुढे, शाळेतील नाटकात सुद्धा तिने भाग घेतला आणि बक्षिसे मिळवले. तिने तारुण्यात प्रवेश केला आणि ती अनेकांची दिलकी धडकन झाली. पण तिने कुणाकडेही लक्ष दिले नाही. मोठ्या बहिणीचे अनुचे लग्न झाले आणि मग भावाचे माधवचे पण लग्न झाले. त्यानंतर आशासाठी दौरा शोधणं सुरू झालं. आशाचा आपल्या आई वडिलांवर विश्वास होता. आपल्यासाठी ते योग्य ते स्थळ शोधतील हे तिला माहीत होते. मग ओळखीतून नितीनचं स्थळ, दापोलीच्या जवळच त्यांचं घर होतं. गावात औषध दुकान होतं. नितीन आणि त्याचा मोठा भाऊ दुकान सांभाळत होते. घरी फक्त नितीनची मोठी वहिनी आणि त्यांची 2 मुले, म्हणजे नितीन आणि भावाची 4 माणसं. वडिलांना नितीन बरा वाटला. आपण पण वडिलांना जास्त त्रास नको म्हणून होय म्हटलं.
थोडक्यात लग्न झालं आणि आपण सासरी गेलो. नव्याचे 4 दिवस संपले आणि सासरची नेमकी परिस्थिती लक्षात यायला लागली. घरात जशी थोरल्या जाऊची दादागिरी तशीच मोठ्या दिराची दुकानात. दुकानचा सर्व व्यवहार मोठ्या दिराच्या हातात. आलेले पैसे, द्यायचे पैसे, माल मागवणे, चेक्सवर सही सर्व मोठ्या भावाकडे. नितीन फक्त काउंटरवर उभा किंवा टेबलावर बसले. घरी पैशाचा व्यवहार थोरल्या जाऊकडे. पैसे हवे असतील तर तिच्याकडे मागायचे. रात्री नितीन खोलीत आला तेव्हा ती नवऱ्याला विचारायची, तुम्हाला या घरात आणि दुकानात कसलीच किंमत नाही का? सर्व काही मोठ्या भावाच्या आणि वहिनीच्या ताब्यात. मग इथे राहता कशासाठी? आणि लग्न केलं आहे तर माझा काही विचार करायला नको? मी काही तिच्याकडे पैसे मागणार नाही. मी तुमच्याकडे मागेन. तुम्ही मला पैसे आणून द्या. असं ती बोललं की नितीन चिडी आणि अबोला ठेवली. आशाला काय करावं ते तिच्या लक्षात आलं. या घरातून बाहेर पडायला हवे तरच पुढचे आयुष्य सुसह्य होईल. आशाने शहरात जाऊन नवीन औषध दुकान काढायचे म्हटले की तिचा नवरा चिडायचा. भाऊ वहिनी पुतण्यापासून वेगळे व्हायचे नाव घेईना. त्यातच आशाला दिवस गेले. त्यामुळे तिची आणखी चिडचिड व्हायची. प्रसूतीसाठी आशा माहेरी आली. तिच्या घरची एकंदर परिस्थिती पाहून तिची आई रडायची. मोठ्या मुलीला समजूतदार माणसे मिळाली. मुलाला चांगली बायको मिळाली. पण लाडक्या धाकट्या मुलीच्या बाबतीत फसवणूक झाली म्हणून तिला वाईट वाटायचे. जयचा जन्म झाला आणि आशा सुखावली. त्याचा चेहरा थेट तिच्यासारखा होता. 6 महिने माहेरी राहून आशा घरी आली. पण घरची परिस्थिती होती तशीच. सासरी आल्यानंतर पुन्हा तसेच दिवस जाऊ लागले. मोठी जाऊ जयचा तिरस्कार करत होती. तो रात्रीचा रडायला लागला की तिची बडबड सुरू होई. मोठे धीर सुद्धा चिडत असत. आशाची पुतणी तशी लहान होती. ते जयला खेळायला पाहत असे पण तिचे आई वडील तिच्यावर चिडत असत. छोट्या जयला डॉक्टरकडे न्यायचे तिने 3 वेळा नवऱ्याला सांगितले पण तो सोबत आला नाही. मान खाली घालून तिला जावेकडे पैसे मागावे लागत होते. जाऊ चिडून 200 रुपये हातावर टिकवत. सुदैवाने तिची अनुमावशी आली की तिच्या हातात 1000 रुपये टेकून जात असे. त्या पैशाचा तिला आधार होता. जुन्या आठवणींनी डोक्यात पिंगा घालायला सुरुवात केली तशी आशाची झोप उडाली. मग ती बेडवरून उठली आणि तिच्या रूममध्ये असलेल्या झुलत्या खुर्चीवर येऊन बसली. मन मारून नाईलाजाने ती घरात राहत होती. मधल्या काळात बाबा देवा घरी गेले. 2 वर्षांनी आई देवा गेले. माधव मुंबईला आणि मोठी बहीण पुण्यात. अशा वेळी तिला रत्नागिरीत राहणाऱ्या विजू आतेचा आधार वाटला. महिन्यातून एकदा ती विजू आतेकडे जात. अशा परिस्थितीत जय 5 वर्षाचा झाला तेव्हा ती परत एकदा नवऱ्याच्या मागे तिने तगादा लावला. त्या गावात जिल्हा परिषदेची 4थी पर्यंत शाळा होती पण ती पण 4 किलोमीटरवर. तिचं म्हणणं या असल्या शाळेत मुलाला घालून त्याचे नुकसान होईल म्हणून दापोली नाहीतर खेडमध्ये नवीन दुकान काढू म्हणजे तेथे बिऱ्हाड करता येईल आणि जयला पण शाळेत घालता येईल. तिचा मोठा आवाज ऐकून जाऊ मध्ये पडली. मग धीर बोलू लागला. त्याच्या धीराने नवरा आशाबरोबर भांडू लागला. मग जाऊ घरात गेली आणि तिने धुण्याची काठी घरात घेऊन आली आणि काठीचे 2 तडाखे तिने तिच्या डोक्यात घातले. आशाच्या डोक्याला खोक पडली आणि रक्त येऊ लागले. तिचा नवरा मग पुढे झाला आणि त्याने तिच्या हाताला धरून तिला बाहेर ढकललं. ती अंगणात पडली. तिचे रडणे ऐकून जय जागा झाला आणि आईच्या दिशेने धावला. आशाच्या जावेने दार बंद करून घेतले. रडत रडत आशा उठली. तिने पायाकडे बसलेल्या जयला ते उचलून घेतले आणि बंद केलेल्या दाराकडे पाहत ती अंगणातून बाहेर पडली. या रात्रीच्या वेळी सोबत लहान बाळाला घेऊन कुठे जावे असा ते विचार करत असताना तिला मारुतीच्या देवळाशेजारचे बाबी काका आठवले. बाबी काका आणि काकीकडे ती कधी मधी जायची. त्यांची एकुलती एक मुलगी लग्न करून दिलेली होती त्यामुळे ती दोघंच घरात असायची. काकी तिला खूप प्रेमाने वागवायची. आशाची घरची मंडळी तिला खूप त्रास देतात म्हणून पण ती हळहळायची. रात्रीच्या अशा वेळी आशाला काका काकीची आठवण झाली. ती त्यांच्या घरच्या दिशेने चालू लागली. आशाने काकांच्या घरचा दरवाजा खटखटावला. काकीने दरवाजा उघडला. काकीला तिला यावेळी अशा परिस्थितीत पाहून आश्चर्य वाटलं. काकी, अगं यावेळी आणि तुझ्या डोक्यातून रक्त येत आहे आणि जय का रडायला लागलाय? तोपर्यंत काका पण बाहेर आले. त्यांनी आशाची परिस्थिती पाहिली. त्यांच्या लक्षात आले घरी मारझोड झाली आहे.
काका, अगं तिला आत तर येऊ दे. आशा आणि जय आत आले. काकीने तिला पाणी दिलं. काय झालं ग, मारलं का तुला? होय काकी, जावेनं काठीनं मारलं आणि माझ्या नवऱ्याने मला घरातून बाहेर फेकून दिले. काका, आजची रात्र मला आसरा द्या. उद्या मी सकाळी रत्नागिरीला जाईन विजू आतेकडे. आजची रात्र एवढी मला आसरा द्या हो. काका, अगं राहा ना, आसरा कशाला, आमची मुलगीच तू. काकीने दोघांना आत घेतलं. चटकन गॅसवर भात ठेवला. दही होतच. दही भात दोघांना वाढला. कपडे बदलायला दिले. आशा, काकी, उद्या सकाळच्या गाडीने मी रत्नागिरीला जाते. विजू आतेने मला सांगून ठेवले, घरात काही त्रास झाला तर आपल्याकडे यायचं. काकी, मला फक्त 50 रुपये द्या इष्ट तिकिटासाठी. काकी म्हणे, काही काळजी करू नको, मी इथे राहा पण म्हटलं असतं, पण याच गावात राहिलीस तर तुझ्या घरच्यांना कळणार आणि मग मला शिव्या खायला लागणार. बरोबर आहे काकी, आणि मला पण स्वतःच्या पायावर उभं राहायला हवं आणि जयचं पुढील शिक्षण आणि आयुष्य पण आहे. त्यासाठी त्याकरता रत्नागिरीसारखं शहर हवंच. त्या रात्री ती आणि जय काकीकडे राहील. सकाळी लवकर उठून काकाने दिलेले 500 रुपये घेऊन तिने रत्नागिरीला जाणारी बस पकडली. आशा जयच्या सोबत सकाळच्या गाडीने रत्नागिरीत पोहोचली आणि चालत चालत मधल्या आळीतील विजू आतेच्या घरी आली. विजू आतेचे यजमान जे डॉक्टर होते ते स्कूटरवर किक मारून दवाखान्यात जाण्यासाठी तयार होते. त्यांनी तिला मुलासोबत येताना पाहिले. त्यांनी बायकोला हाक मारून सांगितलं, विजू, अगं आशा येते आहे, जयला घेऊन. विजू आते गडबडीने बाहेर आले. आशाला पाहून तिला आनंद झाला, पण एवढे सकाळीच आलेली पाहून काळजी पण वाटली. अगं आशू, सकाळी ये ये ये. विजू आतेला पाहताच आशाच्या गळ्यात कोंडून ठेवलेला हुंदका बाहेर पडला आणि तिने आतेच्या गळ्यात पडली. अगं अगं आशू, काय झालं, काय झालं, तू आत ये पाहू, आत ये. तिने तिच्या नवऱ्याला दवाखान्यात जायला सांगितलं. आशू आणि जयला घेऊन ती आत आली. प्रथम तिने जयला दूध बिस्किटे दिली आणि आशूला चहा पोहे. मग आशूने आतेला सर्व हकीकत सांगितली. डोक्यावरची खोक दाखवली. आते तिची खोक पाहून हळहळली. आते म्हणाली, आशू, तू आता आंघोळ कर, जयला आंघोळ घाल, आराम कर. दुपारी हे आले की मग ठरवू काय करायचे ते. दुपारी डॉक्टर काका घरी आले. मग सर्वांची जेवणे झाली. आतेने डॉक्टरांना आशूची सर्व हकीकत सांगितली. डॉक्टरांनी पण आशूला लहानपणापासून पाहिलेले होते, तिचे लाड केलेले. तिची अशी अवस्था पाहून त्यांना पण वाईट वाटलं. त्यांनी आशूला विचारले, आशू, तुला परत त्या घरात जायचं आहे काय? असेल तर मला तसं सांग, मग पोलिसांकडे तक्रार करून तुला मानाने त्या घरात मी प्रवेश मिळवून देतो आणि घरातल्या सर्व मंडळींना सक्त सूचना देऊन. नाही काका, मला त्या घरात जायचं नाही. नवऱ्याशी मला संबंध पण ठेवायचे नाही. मला माझ्या पायावर उभं राहायचं आहे. त्यासाठी धंदा नोकरी करून जयला मोठं करायचं आहे. ठीक आहे, मग तू कष्ट करायची तयारी ठेव, आम्ही तुझ्या पाठीशी आहोतच. जुलै महिना सुरू होतो. डॉक्टर काकांनी रत्नागिरीच्या फार्मसी कॉलेजमधून D.Pharmचा फॉर्म आणला आणि आशूचे फार्मसी कॉलेज सुरू झाले. जय आता शेजारच्या बालवाडीत जाऊ लागला होता. विजू आतेचा एकच मुलगा सुनील पुण्यात मेडिकलला होता. त्यामुळे रत्नागिरीत आते आणि डॉक्टर काका दोघंच असायचे. त्यामुळे त्यांना पण आशू आणि जय आल्यामुळे जरा बरंच वाटलं. आशू फार्मसी कॉलेजमध्ये जाऊ लागली. कॉलेजमधील मुलं तिच्या मागे कॉमेंट्स मारत होती, पण तिने कुणाकडेही लक्ष न देता चिकाटीने फार्मसी कोर्स पुरा केला. काकांचं लक्ष होतं. काकांचे मित्र परांजपे डॉक्टर यांचा मुलगा प्रथमेश स्त्रीरोग तज्ज्ञ झाला होता आणि रत्नागिरीत हॉस्पिटल काढणार होता. त्याच्या हॉस्पिटलचे काम सुरू होते. त्या हॉस्पिटलमध्ये मेडिकल स्टोअरची जागा राखून ठेवली होती. डॉक्टर काकांनी परांजपेंना सांगून ती जागा आशूसाठी पक्की केली. दिवाळीत हॉस्पिटलचे उद्घाटन झाले आणि त्याच दिवशी डॉक्टर काका आणि विजू आते यांच्या हस्ते जय मेडिकलचे उद्घाटन झाले. डॉक्टर काकांनी स्वतः जामीन राहून आशूला बँक कर्ज मिळवून दिले. पहिल्या दिवसापासून परांजपे हॉस्पिटलमध्ये गर्दी होऊ लागली आणि त्यामुळे जय मेडिकलमध्ये पण गर्दी होऊ लागली. हॉस्पिटलच्याच आवारात असल्याने तिथल्या नर्सेस आणि इतर स्टाफचा मित्र बनले. त्यामुळे दिवस कसा संपायचा हे तिलाच कळत नसते. रोज येणारे पेशंट औषधी खरेदी करता तिला आपल्या घरच्या गोष्टी सांगायच्या.
औषधं सप्लाय करणारे डिस्ट्रीब्युटर, त्यांचे सेल्समन, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हची तिला आठवण झाली आणि आशू एकदम खुर्चीतून उठली. तिच्या बेडरूमला जोडून असलेल्या गॅलरीत तिला शिरीषची आठवण झाली. कुठे असेल शिरीष? शिरीष गोखले. मेडिकल सुरू केल्यानंतर तिने मागे वळून पाहिले नाही. आते काकांचा पाठिंबा होताच, पण परांजपे डॉक्टर मंडळीचा पण होता. तिची संसारातील फरफट त्यांना समजली होती. पण डॉक्टर परांजपे यांचे डॉक्टर लग्न झाले आणि डॉक्टर समिधा त्या हॉस्पिटलमध्ये आल्या. समिधा आशूची मैत्रीणच झाली. रिकामा वेळ असेल तेव्हा समिधा तिच्या मेडिकलमध्ये येऊन गप्पा बसायची. आतेकडे येऊन 5 वर्ष झाले होते. या काळात तिच्या सासरच्या मंडळींनी तिची चौकशी पण केली नव्हती. तिचे कर्ज आता फिटले होते. याच सुमारास रत्नागिरीत फ्लॅट सिस्टीम सुरू झाले होते. तिने पण समुद्राजवळ एक मोठा फ्लॅट बुक केला आणि 1 वर्षात ती जय तिसह तिकडे राहू लागली. गॅलरीत बसल्या बसल्या आशूच्या डोळ्यासमोर तो काळ. आपण त्यावेळी 35च्या होतो. आर्थिक सुबत्तेमुळे असेल आणि सतत चांगल्या लोकांमध्ये राहिल्याने असेल, आपण फारच देखण्या दिसत होतो. अचानक शिरीष भेटला. शिरीष हा एका मोठ्या कंपनीचा प्रतिनिधी. इमार. डॉक्टरना भेटायला रोज किमान 6-7 तरी इमार यायचे. डॉक्टरना भेटून झाले की ते आपल्या मेडिकलमध्ये येऊन नवीन औषधाची माहिती सांगायचे, ऑर्डर्स घ्यायचे. शिरीष पण त्यात. तो कोल्हापूरमधून यायचा. दर महिन्याच्या 12 किंवा 13 तारीखला तो रत्नागिरीत असायचा. त्याच्या व्यक्तिमत्वात काहीतरी जादू होती. तो डॉक्टर कॉल आला की हॉस्पिटलमधील सर्व नर्सेस पण उत्तेजित व्हायच्या. त्यांच्यात नेत्रपल्लवी सुरू व्हायची. डॉक्टरचे कॉल झाले की तो आपल्या मेडिकलमध्ये यायचा. आत येता येता मॅडम चहा मागवा असं ओरडत यायचा. मी पण पुष्पाला चहा आणायला पाठवायचे. तेवढ्यात माझ्या खुर्चीसमोर टेबल घेऊन तो माझ्या डोळ्यात बघत बोलायचा, मॅडम या ड्रेसमध्ये तुम्ही छान दिसताय हो. आज तुमचा नवरा अगदी खुश होईल बघा. मी काही बोलण्याचा प्रयत्न करणार, तोच तो ऑर्डर बुक काढायचा आणि पेन उघडून ऑर्डरसाठी वाट पाहायचा. इतरांना कंजूशीने ऑर्डर देणारी मी शिरीषला मात्र मोठी ऑर्डर्स द्यायची. मग चहा घेऊन तो निघायचा. निघताना म्हणायचा, मॅडम आता पुढील 12 तारीख. कुठली 12 तारीख कुठली? मी दुसऱ्या दिवशीपासून त्याची वाट पाहायची. रोज कॅलेंडरकडे पाहत उसासे सोडायचे. मग 10 तारीख, मग 11, मग 12 आणि तो मस्त कपड्यात 11च्या सुमारास यायचा. माझं मन म्हणायचं, याचं लग्न झालं असणार, याची बायको याच्यासारखीच सुंदर असेल, किती नशीबवान ती. मग माझी परिस्थिती मला जाणवायची आणि मी उसासे सोडायचे. डिसेंबर महिना आला. मी 12 तारीखची वाट पाहत होतो. 12 तारीखसाठी छाती धडधडत होती. शिरीष 11 वाजता येईल म्हणून. पण दुपारचे 2 वाजले तरी शिरीष आला नाही. दुसऱ्या दिवशी आला नाही, तिसऱ्या दिवशी नाही. माझ्याकडे तोपर्यंत लँडलाईन आला होता, पण शिरीषचा नंबर तरी कुठे होता चौकशी करायला. 25 तारीखपर्यंत वाट पाहू शेवटी कोल्हापूरमधून आलेल्या एका दुसऱ्या कंपनीच्या MRकडे मी त्याची चौकशी केली. तुम्हाला शिरीष गोखले माहीत असतील ना? होय. हो का? नाही, मी त्याच्याकडे गेल्या महिन्यात ऑर्डर्स दिल्या होत्या. त्याने कुठल्या एजन्सीकडे दिल्या काही कळल्या नाहीत. अजून त्याचा माल आला नाही म्हणून म्हटलं. तो MR म्हणाला, मॅडम शिरीष माझा मित्र, पण तो सध्या डिस्टर्ब मूडमध्ये आहे. हां, काय झालं? आजारी आहेत का ते? MR, नाही हो, आजारी नाही, पण त्याची बायको घर सोडून गेली आहे कायम. का? का? एवढा चांगला नवरा, हँडसम, आणि शिरीष चांगलाच आहे, पण तिची बायको तर्रेबाईक आहे. कुणाशी तिथे पटत नाही. त्यांची रोज भांडणे व्हायची. आता मात्र ती कायमची घर सोडून गेल्याचे मला समजले आणि त्यामुळे शिरीष एकदम ओके. मग काय? त्यामुळे शिरीष सतत दारूच्या नशेत, कुणाला भेटत पण नाही. फोन केला तर हल्लो करतो आणि ठेवून घेतो. आशूच्या लक्षात आलं, शिरीषकडे फोन आहे. मी म्हटलं, तुमच्याकडे त्याचा फोन नंबर आहे का? हो आहे. असं म्हणून त्याने आशूला शिरीषचा लँडलाईन नंबर दिला. शिरीष सतत दारूच्या नशेत. काय एवढा हुशार देखणा पुरुष आणि याची बायको याच्याशी भांडते आणि आता कायमची सोडून गेली म्हणे. दैव देतं आणि कर्म.
असंच नाही का? मला असा नवरा मिळाला असता तर आयुष्य म्हणजे आनंदाचं झाड झालं असतं. आशूने मिळालेल्या फोन नंबरवर फोन लावला. आशू, हॅलो, शिरीष बोलतायत का? शिरीष दारूच्या नशेत होता. मोठ्या प्रयासाने त्याने रिसिव्हर उचलला. कोण बोलताय? मी आशा, रत्नागिरीहून, जय मेडिकल. शिरीष खाडकन दारू उतरली. तो रिसिव्हर सांभाळतो. शिरीष, कोण कोण? मॅडम 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 कसा काय फोन केला आणि माझा नंबर कुठे मिळाला? नंबर कसा मिळाला हे महत्वाचे नाही. तुमचं हे काय चाललंय? मग शिरीष, कसलं आणि काय? मला कळलंय तुम्ही व्यसनात अडकलात. माझी इच्छा आहे की तुम्ही आजपासून हे व्यसन बंद करा आणि पूर्वीसारखे कामाला लागा. शिरीष, हो मॅडम. शिरीष, मी व्यसन सोडलं मॅडम. आजपासून नव्हे, आत्तापासून व्यसन बंद. आत्तापासून व्यसन बंद. आशू, माझा तुमच्यावर विश्वास आहे, ठेवतो. आशूने फोन ठेवला. शिरीष आश्चर्यचकित झाला. जी आपल्याला आवडते, जय मेडिकलची मालकीण, तिने स्वतः आपल्याला फोन केला. आपण तिला आवडतो की काय? पण तिच्या गळ्यातले काळे मणी, याचा अर्थ काय? थोडी तब्येत बरी झाल्यावर शिरीष रत्नागिरीत आला. आल्या आल्या तो जय मेडिकलमध्ये आला. त्याला पाहताच आशूला मस्त वाटलं. त्याची तब्येत बरी दिसताच तिला आनंद झाला. आशू, कशी आहे तब्येत? शिरीष, कशी दिसते? छान आहे ना. आयुष्यात प्रत्येकावर प्रसंग येत असतात, स्त्रियांवर सुद्धा येतात, पण अशी कोण व्यसन सुरू करत नाही, त्याला तोंड द्यायचं असतं. शिरीष, तुमच्यावर असे प्रसंग आले नाहीत म्हणून तुम्ही आले होते नव्हे, मी त्या प्रसंगामध्ये अडकले सुद्धा आहे. शिरीष, कसला प्रसंग मॅडम? आशू, हे दुकान आहे मिस्टर, सांगेन. कुणाला तरी सांगावं असं वाटतं, पण आज आणि इथं नको. मग केव्हा? मी फोन करेन तुम्हाला. बर, असं म्हणतो आणि चहा पिऊन शिरीष गेला. शिरीष कोल्हापुरात गेला, पण रोज आशूचा फोन येईल म्हणून वाट पाहत होता. पण 4 दिवस झाले तरी तिचा फोन आलाच नाही. इकडे आशू विचार करत होती, खरंच हे संबंध वाढवावे की आत्ताच कट करावे? आपल्याला हे झेपेल? आणि जयचे काय? आपली बहीण, भाऊ, विजू आते, काका, डॉक्टर परांजपे फॅमिली, आणि आपला अजून घटस्फोट नाही झालेला, शिरीषचा पण नाही झालेला. शिरीष आपल्याला हवासा वाटतो, सतत सोबत असावासा वाटतो, त्याच्या खांद्यावर मान ठेवून समुद्राकडे पाहत राहावं असं वाटतं. अजून आपण तरुण आहोत. तरुण स्त्रीच्या सर्व इच्छा, भावना आपल्यालाही आहे. 5 दिवस वाट पाहून शिरीषने तिला कॉल लावला. ती खूप आनंदित झाली. तिने आपला सर्व भूतकाळ त्याला सांगितलं. त्याला खूप वाईट वाटलं. त्यानेही आपली घरची परिस्थिती, आई वडील, नोकरी, लग्न, मूल न होणं वगैरे सांगून आपलं मन मोकळं केलं. आणि मग रोज रात्री उशिरा जय झोपल्यानंतर त्यांचे फोनवर बोलणे सुरू झाले. शिरीषने तिला जीवनसाथी बनण्याची इच्छा व्यक्त केली. आशूने सर्व अडचणी सांगितल्या. अजून घटस्फोट न घेतल्याचे सांगितले. त्यावर त्याने इतकी वर्षे स्वतंत्र राहिल्यानंतर सहज घटस्फोट मिळेल असे सांगितले. आणि पुढील आठवड्यात आपण रत्नागिरीमध्ये येत असून त्यावेळी मराठी वकिलांना भेटूया असे पण सांगितले. तसेच आपली पत्नी बहुतेक या महिन्यात आपणाकडून घटस्फोट मागणार अशी बातमी आपल्याला कळलेली असल्याचे ती पण अडचण नाही असे सांगितले. आशू आनंदात होती. तिचं मन मोरासारखं थुई थुई नाचत होतं. गेली कित्येक वर्ष ती देवळात गेली नव्हती. आता ती देवळात जाऊन देवाचं दर्शन घेत होती. येताना फुलांच्या दुकानात जाऊन रोज कुठल्या ना कुठल्या फुलाचा गजरा केसात माळत होती. तिने स्वतःसाठी फारसे ड्रेस किंवा साड्या घेतल्याच नव्हत्या. आता मात्र तिने जयसाठी कपडे घेतलेत, पण आपल्यासाठी पण शोभणारे ड्रेस तसेच साड्या, सँडल्स घेतले. घरात नवीन फर्निचर घेतले. शिरीष पुढील आठवड्यात आला म्हणजे वकिलांना भेटून घटस्फोटची नोटीस द्यायची अशा आनंदात आशी होती. शिरीष पण मग घटस्फोट घेईल. मग आतेला, बहीण भावाला सांगायचं असं तिनं ठरवलं. सर्वांना आनंदच होईल हे तिला माहीत होतं. रोज रात्री त्या दोघांचा फोन ठरलेला होता. शनिवारी रात्री तिने फोन लावला. दुसऱ्या दिवशी दुकान बंद म्हणून तिला बोलण्यात जास्त वेळ होता. हॅलो शिरीष, तिने लाडाने त्याला विचारलं. कोण कोण बोलताय? तू मेडिकलवाली काय, रत्नागिरीची? हां, माझ्या नवऱ्याला फूस लावतेस? पलीकडून खेकसत एका स्त्रीचा आवाज आला.
आशू घाबरला. कोण कोण बोलतंय? कोण? शिरीष आहे. शिरीष? शिरीष हवाय तुला? तुला लाज वाटत नाही कशी? हां, एका लग्न झालेल्या पुरुषाला रात्री अपरात्री फोन करायला आणि तिने असभ्य शिव्या देत तिला शिव्या घालायला सुरुवात केली. आशू गडबडली. तिने फोन खाली ठेवला. 5 मिनिटानंतर पुन्हा फोनची रिंग वाजली. तिला वाटले शिरीषचा फोन असेल. पलीकडून तीच बाई बोलत होती. ए भवाने, मी शिरीष गोखलेची बायको बोलते आहे. मला कळलं हल्ली माझा नवरा रत्नागिरीत पडलेला असतो. कोणी मेडिकलवाली भुलवते आहे म्हणे त्याला. पण लक्षात ठेव, मी जिवंत असेपर्यंत काही घडणार नाही. मी दोघांना जेलमध्ये घालीन. माझ्या नवऱ्याचा नाद सोड, दुसरा कुणी पकड. आणि ती बरीच बडबडत राहिली. शिवा देत 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 राहिली. आशू सुन्न झाली. तिच्या स्वप्नांची राख रांगोळी झाली. एका मिनिटात आशू रडू लागली. आयुष्यात प्रत्येक ठिकाणी आपल्याला ठोकरच बसते आहे. मग दुसऱ्या दिवशी शिरीषचा फोन. तो रडत रडत तिची माफी मागत होता. हे पण संकट जाईल असं म्हणत होतं. पुन्हा आपण एकत्र येऊ असंही म्हणत होतो. तिने त्याचे म्हणणे ऐकले आणि शांतपणे रिसिव्हर खाली ठेवले. शिरीष नावाचा चॅप्टर तिने बंद केला. पुन्हा ती देवळात जायची बंद झाली. गजरा माळायची बंद झाली. आता घर, रोजचं जेवण, डबा घेऊन दुकानात जाणे, जायचा डबा, त्याची शाळा, केव्हा तरी विजू आतेकडे जाणे, भावा बहिणींना फोन करणे, बस 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 एवढं. तिच्या दुकानात रोजच एम आर येत असत. त्यांच्या गप्पातून तिला कळलं शिरीषने पुण्याला बदली घेतली. मग काही दिवसांनी कळलं शिरीषने कंपनी बदलली. आता तो मराठवाड्यात असतो. त्याच्या बायकोचे आणि त्याचे रोजचे भांडण होते, मारामारी रोजची इत्यादी. ती निर्विकार मनाने सर्व ऐकत होती. एके दिवशी ती नेहमीप्रमाणे दुकानात बसला असताना एका कंपनीचा एम आर तिला म्हणाला, तुम्हाला कळलं का मॅडम, शिरीष गोखलेने आत्महत्या केली म्हणे. ती किंचाळली. काय काय सांगताय? म्हणजे अजून मेला नाही तो, हॉस्पिटलमध्ये आहे, पण सिरियस आहे अशी बातमी आहे. तो एम आर गेला, पण तिच्या काळजाचं पाणी पाणी झालं. ती मनातल्या मनात रडू लागली. पुढे काय झालं हे शिरीषचं हे तिलाही कळेल. कुणाला विचारावे हे पण पंचायत. दिवस गेले म्हणत 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 ती 60 वर्षाची. जय 12वी झाला. मग तो B.Pharmला गेला. त्याला व्यवसायाची आवड म्हणून तिने त्याला जय एजन्सी सुरू करून दिली. एवढी वर्ष ती मेडिकल चालवत होती, त्यामुळे तिच्या ओळखी होत्यात. एका वर्षात त्याला 20 कंपन्याच्या एजन्सीज मिळाल्या. 10 माणसे कामाला ठेवली. जोरात धंदा होऊ लागला. आता माल सप्लाय करण्यासाठी टेम्पो घेतला. त्याला मुली सांगून येऊ लागले. मग परांजपे डॉक्टर यांच्या ओळखीच्या कुटुंबातील वर्षाचे स्थळ आले आणि जयचे लग्न होऊन वर्षा सून म्हणून घरात आले. गॅलरीतल्या खुर्चीवर बसल्या बसल्या आशूच्या डोळ्यासमोरून तिच्या आयुष्याचा जलद चित्रपट सरकत होता. 60 वर्षे आपण पुरी केली, कळलंच. या आयुष्यात आई वडिलांसारखे विजू आते आणि डॉक्टर काका तसेच डॉक्टर परांजपे यांचे उपकार न विसरण्यासारखे. याच आयुष्यात शिरीष भेटला आणि मनात वसला, तसाच तो बाहेर पण पडला. हे आपले 60 वर्षाचे आयुष्य. जय आणि वर्षा यांनी आपली 61 ठेवली आहे आणि आत्ता तो विचारतोय जन्मदात्याला आणि काका काकूला बोलवणार का म्हणून. काय केलं बाबा तुझ्या पित्याने? काय केलं तुझ्या पित्याने? काका काकूने हाकलून दिलं घरातून. पुन्हा चौकशी पण केली नाही, जिवंत आहे का मेली आहे त्याची. आशूची 61 पार पडली. बहीण भाऊजी, भाचरे, भाऊ बहिणी, मावशी, तिचे कुटुंब, विजू आते, डॉक्टर काका, परांजप्यांची फॅमिली, हॉस्पिटल स्टाफ, जिल्ह्यातील केमिस्ट परिवार तसेच अनेक अनोळखी मंडळी हजर होती. कार्यक्रमाला मंगळसूत्र घातलेल्या बाईचा नवरा उपस्थित नाही म्हणून काही मंडळींनी कुजबूज केली, पण ज्यांना आशूची परिस्थिती माहीत होती त्यांना आश्चर्य वाटले नाही. सर्व मंडळी आपापल्या घरी. पुन्हा आशू मेडिकलमध्ये आणि जय आणि वर्षा एजन्सीमध्ये मग्न झाले. एक दिवस वर्षाने आपल्या नवऱ्याला म्हणजे जयला विचारले, जय, तुझ्या आईचा जवळजवळ 35 वर्षे नवऱ्याशी संबंध नाही, मग तिला दुसरे लग्न करावे असे वाटले नाही कधी? जय म्हणाले, विजू आत्ते मला एकदा म्हणाली होती, शिरीष गोखले नावाचा एक कोल्हापूरला एम आर तिला आवडायचा असे आईने आजीला सांगितलं होतं. त्याची बायको घटस्फोट घेणार होती आणि मग आई घटस्फोट घेऊन त्याच्याशी लग्न करणार होती.
पण काही कारणाने ते लग्न झालं नाही. शिरीष गोखले आता कुठे असतात कोण जाणे. एक दिवस आशू दुकानात असताना जयचा फोन आला. आई, गावाकडून काकूने निरोप पाठवलाय की तुझे बाबा जास्त आजारी आहेत, त्यांना घेऊन जा. अच्छा, काकूचा फोन आला. आत्ता आठवण झाली का आमची? मग तुझा पत्ता आणि फोन त्यांना कळवला कसा? अगं, त्या गावातील एक मुलगा माझ्या एजन्सीमध्ये कामाला आहे, त्याने त्यांना सांगितलं असणार. काय आजारी आहेत? हार्ट अटॅक आलाय बहुतेक. ठीक आहे, मुलगा आहेस तर एक कर्तव्य कर, गाडी घेऊन जा आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट कर. जय गाडी घेऊन गेला आणि आपल्या वडिलांना घेऊन आला आणि डॉक्टर परकार हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट केलं. हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या झाल्या आणि बायपास करायला पाहिजे असे डॉक्टरांनी सांगितले. जयने सर्व पैशाची व्यवस्था केली. जय रोज हॉस्पिटलमध्ये जात होता, पण आशू एकदाही गेली नव्हती. 15 दिवसांनी त्यांना डिस्चार्ज मिळाला. आदल्या दिवशी जय आईला म्हणाला, आई, ते म्हणत आहेत माझे गावाकडे खूप हाल होत आहेत, जेवण पण मिळत नाही, खिशात पैसे नाहीत, मी तुमच्याकडे येऊ काय? आशू कडाली. जय, त्यांना त्यांच्या घरी पोहोचून ये. त्या घाणीतून मी 35 वर्षापूर्वी तुला घेऊन बाहेर पडले, ती घाण परत माझ्या घरात नको. आणि एक लक्षात ठेव, परत असले निरोप मला देऊ नकोस. यानंतर तुझ्या माणसाला पण दुकानातल्या सांगून ठेव, त्या घरातले बरे किंवा वाईट निरोप द्यायचे नाही. आम्ही इथे मानाने राहत आहोत, मानिनी सारखी, त्याची दृष्ट लागायला नको. जय, तुझ्या वडिलांना गावी पोहोचून ये. जय वडिलांना गावी पोहोचून आला. आशूचे आयुष्य नेहमीप्रमाणे सुरू. सून वर्षा हल्ली सतत म्हणायची, आई, तुम्ही कुठेच फिरला नाही आयुष्यात, अजून धड कोकण पाहिलं नाही. केव्हा तरी लग्न करायच्या निमित्ताने मुंबई किंवा पुणे, ते पण घाईत. अहो, लोक आता युरोप ट्रिप करतात, नर्मदा परिक्रमा करतात, तुम्ही पण जा ना. आशू मनात म्हणायची, अगं वेडे, मला पण जावंसं वाटतं, पण मी जाऊ कुणाबरोबर? रोज सारखा कंटाळवाणाच दिवस सुरू. निमा आणि मीना काउंटर सांभाळत होते. आशू स्टॉकिस्टकडून आलेली बिले चेक करत होते. एवढ्यात दुकानासमोर रिक्षा थांबली आणि एक गृहस्थ हातातील बॅग सांभाळत सरळ आत येत म्हणाला, मॅडम, चहा मागवा. आशू चमकला. तोच आवाज, बोलण्याची तीच पद्धत, 20 वर्षापूर्वीची. तिने झटकन मानवरून पाहिले, डोळे विस्फारले, तिचा चेहरा आश्चर्यचकित झाला. ती किंचाळली, शिरीष. काही कळायच्या आत ती त्याला बिलगली. शिरीषने तिला धोपटत म्हणाला, होय आशू, मीच आलो, मी शिरीष, मीच आलो. ती रडत रडत म्हणाली, अरे तू आहेस? होय आशू, मी आहे. तुला कोणीतरी सांगितलं असेल मी आत्महत्या केल्या आहेत. करायचा होता मला नाश स्वतःचा, पण माझे शेजारी चांगले, त्यांनी धावपळ करून मला वाचवलं. आता गेल्या महिन्यात ती पण गेली कॅन्सर. माझा शत्रू संपला, पण मी आहे. लक्षात आलं, आज आपण जे वागलो ते पाहून दुकानातल्या मुलींना आश्चर्य वाटलं असणार. ती परत शिरीषपासून अलग झाली आणि त्याला म्हणाली, चल आपण घरी जाऊ, मला तुझ्याशी खूप खूप बोलायचं आहे. निमाला दुकानाकडे लक्ष द्यायला सांगून तिने रिक्षा बोलावली आणि त्याला घेऊन ती घरी आली. मग शिरीषने आपली सर्व हकीकत सांगितली. मग बायको आपल्यावर कसा लक्ष ठेवून असायची, कुणाचा फोन येतो, कुणाचा जातो हे पाहायचे. रोज पैशावरून, जेवणावरून भांडे. आपण त्या काळात 3 नोकऱ्या सोडल्या, कंटाळून खूप. मग झोपेच्या गोळ्या घेतल्या, पण शेजारी बरा होता त्याच्या लक्षात आले. त्याने हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले आणि वाचवले. कंटाळवाणे आयुष्य चालले होते. 2 वर्षापूर्वी बायकोला कॅन्सर झाला. मी हयगय न करता सगळे उपचार केले, पण उपयोग झाला नाही. आपण जगत नाही हे लक्षात आल्यावर तिला माझ्याबरोबर दुष्टपणे वागल्याचा पश्चाताप झाला. तिने क्षमा मागितली आणि 15 दिवसातच ती केली. आशू शिरीषला म्हणाले, शिरीष, तू मला भेटशील ही आशा मी सोडलीच होती. माझ्या मनातला पुरुष तूच होता. आता मी समाजाचा विचार करणार नाही. माझ्यावर कसल्या जबाबदाऱ्या नाही. जयचे लग्न झाले आहे, दुकान एजन्सी जोरात सुरू आहे, पण
पण मी एकटी आहे रे. तुझ्या विना मी अपुरी आहे. मला या वयात साथी हवा आहे आणि तो तूच आहेस. शिरीष, आपण लग्न करू आणि आयुष्याचा शेवटचा काळ एकमेकासमवेत घालवू. नाही म्हणू नको शिरीष. नाही नाही कशाला म्हणू आशू. मी मनापासून तुझ्यावरच प्रेम केलंय. तर मी आज जय आणि वर्षाला सांगते, आम्ही लग्न करतोय म्हणून. त्याच दिवशी जय आणि वर्षा घरी आली आणि एक अनोळखी माणूस पाहून चक्रावला. आशूने जयला ओळख करून दिली. जय, हा शिरीष, शिरीष गोखले. जयला एकदम आश्चर्य वाटलं. त्याने त्यांचे नाव विजू आजीच्या ऐकले होते. त्याला माहीत होतं आईला यांच्याशी लग्न करायची इच्छा होती. अरे हो, छान छान छान. मी ऐकलं होतं तुमच्याबद्दल, विजू आजी म्हणाली होती. हो ना जय, तेव्हा आम्ही लग्न करू शकलो नव्हतो. पण समाज काय म्हणेल, कोण काय म्हणेल याची पर्वा न करता आत्ता आम्ही लग्न करतोय. जयच्या डोळ्यातून पाणी आहे. आपल्या आईने कसा संन्यासासारखं आयुष्य काढलं हे त्यानं पाहिलं होतं. आईला सुख मिळायलाच पाहिजे, निदान या वयात. जयने शिरीषला मिठी मारली. वर्षाने आशूला मिठी मारली. 4 दिवसांनी आशू आणि शिरीष यांचं मोजक्या लोकांमध्ये लग्न झालं. जयने दुसऱ्या दिवशी 2 युरोप ट्रिपची तिकिटे शिरीषच्या हातात ठेवली. आयुष्यात पहिल्यांदाच आशू विमानात बसणार होती. पण ती आता घाबरत नव्हती, कारण तिचा प्रिय शिरीषच्या समवेत होता. त्याचा हात हातात घेऊन ती लंडन, पॅरिस, स्वित्झर्लंड नवे नवे सर्व जगच फिरणार होती. तर मंडळी, कशी वाटली माझी ही कथा? माझे प्रदीप केळुसकर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि तुमच्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा. आणि त्या खालच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स अवश्य लिहा. तसेच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.